नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमातून अनेक विषयांवर आपल्याला आपल्या जीवनाला मूल्यनिष्ठ कसं बनवावं, आपल्या जीवनामध्ये मूल्यांचं किती महत्त्व आहे, आपल्या जीवनामध्ये विचारांचं किती महत्त्व आहे आणि त्याचाच आपल्या स्वास्थ्यावर कोणत्या पद्धतीने परिणाम पडतो, ह्या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी दिलेले आहे. सध्या ही जी मालिका सुरू आहे, ज्याच्यामध्ये आपण हृदयविकारांवर माहिती घेत आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे तज्ज्ञ डॉक्टर इथे आपल्यासोबत आहेत, त्यांनीही आपल्याला विचारांचं महत्त्व नेहमीच सांगितलेलं आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर आपण त्यांच्याशी ही चर्चा पुढे चालूया. परंतु सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, मागे जेव्हा आपण सत्र संपवत होतो त्यावेळेला तुम्ही जो विषय छेडला होता तो डाएटवर होता. म्हणजे आपला आहार कसा असावा ह्याच्यावर विषय चाललेला होता. वेळेअभावी आपण थांबलेलो होतो. परंतु जे ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा व्यक्तीला आपल्या आहारामध्ये विशिष्ट असं एक प्रिकॉशन घ्यायला पाहिजे असं तुम्ही मागच्या वेळेस म्हटलेला होता. तर असं काही वेगळ्या पद्धतीचं तेल वगैरे आहे का जे ह्या व्यक्तींनी खावं? कारण बरेचदा आम्ही टी व्हीवर ॲडव्हर्टाइजमेंट बघतो की हार्टसाठी चांगलं आहे हे तेल, तर त्याच्यातलं फारसं काही लक्षात येत नाही. पण मग आम्ही आपलं जनरली आहे ना हार्टसाठी मग घेतला सफोला हार्ट, आता सध्या म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते. परंतु वैद्यकीयरित्या तुम्ही ह्याच्यासाठी काय सजेशन्स द्याल? काय आम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे? आता हार्ट अटॅकमध्ये ऑइलचा जो आहे फार इम्पॉर्टंट रोल आहे. पण जे आपण ऑइल खातो तो आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलच्या रूपामध्ये जमा होतो. तर ऑइल जे आहे ते दोन प्रकारचे असतात. एक आपण म्हणतो सॅच्युरेटेड फॅट आणि दुसरे असतात अनसॅच्युरेटेड और पॉली अनसॅच्युरेटेड फॅट. आता ह्याच्यामध्ये फरक काय असतं? सॅच्युरेटेड जे फॅट असतात ते जे तेल असतात ज्याला आपण बाहेर ठेवल्यानंतर तो जमा होऊन जातो, तो सॅच्युरेटेड फॅट. ते घातक आहे, ते ब्लॉक निर्माण करतात. म्हणजे जे बाहेर ठेवल्यानंतर जमा जाणारे जसे कसं तूप आहे म्हणा किंवा नारळाचं तेल आहे. मद्रासमध्ये साऊथमध्ये लोक नारळाचं तेल खातात. तर हे जे आहे हे सॅच्युरेटेड फॅट आहे. पॉलीसॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅट आहेत ते तेल जे आहेत ते आपल्यासाठी चांगले आहेत. दुसरी गोष्ट की आपल्याला जो आपण तेल वापरतो त्याच्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ह्याचा एक रेशो महत्त्वाचा असतो तेलामध्ये. तर ओमेगा 3 जे आहे ते आणि ओमेगा 6 हे 5 ते 10 ते 1 असा रेशो पाहिजे. ओमेगा 3 5 ते 10 आणि ओमेगा 6 1 असा रेशो पाहिजे. तर अशा रेशोमध्ये जे तेल चांगले, जे जवळपास जे चांगले आहेत, जवळपास रेशोमध्ये चांगले आहेत आणि ज्याच्यामध्ये पॉलीसॅच्युरेटेड और मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहेत, असे जे तेल आहेत ते चांगले तेल आहे सोयाबीन, कॉर्न किंवा राईचा तेल. दुसरा जो तेल आहे, चांगला जो तेल आहे तो आहे आपला ऑलिव्ह ऑइल और सनफ्लावर ऑइल. पण पहिले जे 3 मी तुम्हाला तेल सांगितले, सोया ऑइल, कॉर्न ऑइल आणि राईचा तेल, ज्याला आपण मस्टर्ड म्हणतो किंवा सरसों का तेल हिंदीमध्ये म्हणतात, हे जे तेल आहेत ते चांगले तेल आहेत. मस्टर्ड किंवा राईचा तेल फार चांगला आहे, आपण खात नाहीत. साऊथमध्ये लोक, नॉर्थमध्ये लोक फार खातात. आणि जर फ्राय करण्यासाठी जर तुम्ही मला विचारला तर मी म्हणेल की त्या सरसोच्या तेलमध्ये फ्राय केले तरी चालेल, पण डीप फ्राय नाही. सरसोचं तेल फार चांगलं आहे हृदयासाठी, कारण त्याचा जो ओमेगा 3 आणि ओमेगा 6चा जो रेशो आहे तो चांगला आहे, मिळता जुळता आहे. म्हणून तो तेल जो आहे तो चांगला तेल आहे. आणि जो तेल आपण न वापरावं म्हणजे घी, बटर, तूप, हे जे तेल आहे हे आपण अवॉइड करायला पाहिजे, कारण ते सॅच्युरेटेड फॅट आहे. नक्कीच डॉक्टर साहेब, कारण घी, तूप, तुम्ही चीज, बटर म्हटलात, हे तर अगदी सकाळी नाश्त्याला ब्रेड बटर असतं, संध्याकाळी येताना वडापाव असतो. ह्याच गोष्टी आमच्या आयुष्यात आहे, तर नक्कीच आमच्यासाठी रिस्क वाढलेलाच आहे. तर जसं आता विषय निघाला की पाव, तर हे मैदा हा प्रकार खूप दिवसभरामध्ये, कारण बिस्किट्स खातो किंवा मग खारी खातो,
ऑलमोस्ट मैदा. तर आटा जो आहे किंवा पीठ जे आपण मराठीत म्हणतो, तर ह्याच्यामध्येही तुमचं काही स्पेसिफिकेशन आहे का? जसं ज्वारी आहे किंवा बाजरी आहे, गहू आहे. तर तुम्ही कोणतं एखाद्या हार्ट पेशंटसाठी म्हणा किंवा सर्वसाधारण व्यक्तीसाठी हार्टचा अटॅक किंवा हार्टचा विकार होऊ नये, तर सर्वसाधारण व्यक्तीने कोणत्या पद्धतीचं आटा पीठ जे आहे हे घ्यावं? पहिली गोष्ट की आपण जो पॉलिश राईस असतो तो घेऊ नये, पॉलिश राईस. दुसरी गोष्ट मैदा जो आहे तो चांगला नाही. मैदा आणि पॉलिश राईस तो अवॉइड करायला पाहिजे. आट्यामध्ये आपण जर जर आटा केला, मिक्सर आट्यामध्ये सोयाबीन जो आहे, सोयाबीन हृदयासाठी फार चांगला आहे. सोयाबीन आटा म्हणा, सोयाबीन तेल म्हणा किंवा सोयाबीनचं दूधसुद्धा असतं. ज्यांना दूध प्यायची सवय जर असेल तर त्यांनी सोया दूध प्यावं. सोया दूध जो आहे, सोयाबीन तो हृदयासाठी फार चांगला आहे. कारण सोयाबीन तुमच्या ज्या मी मागे जर सांगितलं तुम्हाला की हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्यामधली जी आतमधली जी लेयर असते, इंडोथेलियल लेयर, त्याला डॅमेज होण्यापासून तो वाचवतो. तर हे सोया आटा, त्याला सोबत आपण गहूच्या सोबत गहू, सोयाबीन आणि सोबत समजा तुम्ही किंवा बाजरी किंवा ज्वारी, चणा ह्याचं जर मिक्सचर करून जर आपण जर घेतलं तर ते जास्त पौष्टिक ठरेल. तर ह्याचा अर्थ की सोयाबीनवर जास्त लक्ष दिलं पाहिजे डॉक्टर साहेब, कारण चवीचं नसल्यामुळे आम्ही फारसा अवॉइड करतो त्याला, पण हार्टसाठी खूप चांगलं आहे. अच्छा डॉक्टर साहेब, मग असे काही तुम्ही स्पेसिफिक असं डाएट आम्हाला सांगाल का की जे एखाद्या व्यक्तीने घ्यावं जेणेकरून हार्टचा काही विकार होणार नाही, आणि असं काही जेवण जे आपण घेऊ नये? तर हे दोन्ही स्पेसिफिक जर आम्हाला सांगाल, कारण ह्या गोष्टी कधी कोण काय सांगतं, कधी कोण काय सांगतं, फार मिक्सचर होतं आणि शेवटी करायचं तेच करतो आम्ही. परंतु जर थोडं माहिती असेल तर लक्ष ठेवू की ह्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्याला जे तळलेले पदार्थ आहे, साखर आहे, साखरनी बनलेले पदार्थ आहे, दूध आहे, होल मिल्क आणि होल मिल्कने बनलेले जे पदार्थ आहे, चीज, बटर, मक्खन, पॉलिश राईस मी जे म्हटलं तुम्हाला, आणि दुसरी गोष्ट जे मैदा, ह्या गोष्टी ज्या आहे आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. कारण ह्याने आपल्याला नुकसान आहे. कुठल्या आपल्या जेवणामध्ये कुठलं आपण घ्यायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण फ्रूट्स सगळ्यात उत्तम. फ्रूट आपण 2 वेळा घेऊ शकतो. आपण सकाळीसुद्धा घेऊ शकतो, संध्याकाळी पण घेऊ शकतो. फक्त डायबिटीजचा जर पेशंट असेल तर त्याने थोडंसं कमी घ्यावं. आणि काही जे आहे जसं चिकू, जास्त गोड जे पदार्थ आहे, चिकू म्हणा, आंबा म्हणा, केळं आहे, ते पदार्थ फक्त डायबिटीजच्या पेशंटने अवॉइड करायला पाहिजे. नाहीतर डायबिटीजचा पेशंटसुद्धा फ्रूट घेऊ शकतो. कारण आपण जे फ्रूट देतो ते जेवणासोबत फ्रूट नाही घ्यायचे. आपण फ्रूट जे आहे ते मधल्या पिरियडमध्ये, समजा आपण नाश्ता सकाळी 8 वाजता केला, 8, 8:30, 9पर्यंत केला, तर आपण 11, 11:30च्या दरम्यान आपण जे आहे फ्रूट घेऊ शकतो. डायबिटीजचा पेशंट फ्रूट घेऊ शकतो त्यावेळेला. संध्याकाळच्या वेळेला आपण जेव्हा लंच केल्यानंतर आपण 4:30, 5च्या दरम्यान आपण फ्रूट घेऊ शकतो. फ्रूटमध्ये इतके चांगले म्हणजे त्याचं बेनिफिट आहे आपल्याला, कारण फ्रूटमध्ये सगळे विटामिन असतात. विटामिन ए, बी, सी, डी, ई हे सगळे विटामिन आहेत. फोलिक ॲसिड, फ्लेवोनाइड म्हणून आहेत, जे या सगळ्या रंगीत फ्रूट्समध्ये मिळतं. हे सगळं आपल्या हार्टला वाचवतं, प्रोटेक्ट करतं, त्या ब्लॉक होण्यापासून आपल्याला प्रिव्हेंट करतं. आतमधली जी लाईनिंग आहे, हार्टच्या नळ्यामधली जी आतमधली लाईनिंग मी सांगितली, इंडोथेलियल लेअर, त्याला ते डॅमेज होण्यापासून वाचवतं. तर सगळे जे फ्रूट आहे आपल्याला ते बेनिफिशियल आहे. फक्त केळ्याने थोडंसं कॅलरी वाढतं म्हणून आपण म्हणतो केळा थोडंसं कमी करा. दुसरी गोष्ट, अंकुरित पदार्थ, मोड आलेले कडधान्य, त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की मूग, मेथी, गहू, चणा, मोड आल्यानंतर त्याला घ्या, पण त्याला कच्चे खा. नाही तर पुष्कळसे लोक काय करतात, मोड आल्यानंतर खातात पण त्याला त्याचं चव लागत नाही, कच्चे असतात, गॅस होतात म्हणून ते त्याला बॉईल करतात. बॉईल केल्यानंतर त्यांचं ते बी कॉम्प्लेक्स, विटामिन्स वगैरे, विटामिन सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम त्याच्यामध्ये जे असतो ते डिस्ट्रॉय होतो. म्हणून हे अंकुरित जे पदार्थ आहे
ते आपण अख्खे खायला पाहिजे, कच्चे खायला पाहिजे. तर एक आपण म्हणतो की 50 ग्राम हे मूग, मेथी, गहू, चणा हे कंबाईन तुम्ही सकाळी नाश्त्याबरोबर खा. त्याच्यासोबत तुम्ही व्हेजिटेबल्स, ग्रीन सलाड ज्याच्यामध्ये फायबर असतं. फायबर जो आहे तो आपल्यामधलं चरबी, जेवणामध्ये आपण चरबी जे खातो ते बाहेर काढतं. तर फ्रूट, अंकुरित पदार्थ, सलाड, आणि आम्ही म्हणतो की 5 बदाम आणि 1 अक्रोड. जसं मी मागे सांगितलं की 5 बदाम आणि अक्रोड हे अँटीऑक्सिडंट आहे. ह्याच्यामध्ये विटॅमिन ई आहे. स्प्रॉटेड जे आहे त्याच्यामध्ये विटॅमिन ई आहे. विटॅमिन ई आपल्या आतमधल्या लेअरला प्रोटेक्ट करतं. तर 5 बदाम आणि 1 अक्रोड रात्री भिजवा, सकाळी खा. मी 5च सांगितले तुम्हाला, कारण ह्या 5 बदामनी 5च का सांगितले, कारण जास्त जर आपण खाल्लं तर त्याच्यामुळे तो दुसरी चरबीसुद्धा वाढेल आपली. आपल्याला फक्त चांगला त्याचा जो बेनिफिट आहे त्याच्यामुळे एक प्रोटेक्शन मिळतं, त्याच्यामुळे HDL वाढतो, चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो. तर म्हणून आपण म्हटलं की फक्त 5च खा. जास्त खाल्ल्याने तुमचं अजून दुसरा कोलेस्ट्रॉल वाढेल, दुसरी चरबीसुद्धा वाढेल आणि नुकसान होणार. म्हणून जेवणामध्ये फ्रूट्स, अंकुरित पदार्थ, फायबर्स आणि विटॅमिन्स. विटॅमिन्समध्ये काय, विटॅमिन ए, बी, सी, डी, ई हे जे विटॅमिन्स आहेत हे अँटीऑक्सिडंट याला आपण म्हणतो. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअस प्रोसेस, क्रिया चालू असते. त्या क्रियेमुळे जे आपलं जे प्रॉडक्ट निघतं, ऑक्सिजनच्या क्रियेमुळे जे प्रॉडक्ट निघतं ते आपल्या टिश्यूला डॅमेज करतो. त्या टिश्यूला डॅमेज न होणं हे नॅचरल प्रोसेस आहे. त्या टिश्यूला डॅमेज न होण्यासाठी आपण त्या अँटीऑक्सिडंट, हे ऑक्सिडंट पदार्थ निघतात ते डॅमेज करतात, त्याला प्रतिकार करण्यासाठी अँटीऑक्सिडंट सबस्टॅन्स, तर ते विटॅमिन ए, बी, सी, डी, ई हे अँटीऑक्सिडंट आहे. ते पदार्थ आपल्याला आपल्या जेवणामध्ये घ्यायला पाहिजे. तर विटॅमिन ए कशामध्ये आहेत, तर विटॅमिन ए जो आहे जर आपण बघितलं तर विटॅमिन ए जो आहे तुमचा गाजर, पपई, आंबा, भोपळा, त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर खजूर. सब्जीमध्ये जर आपण बघितलं तर मुळाचे पत्ते, भरपूर त्याच्यामध्ये विटॅमिन ए आहे, मुळाचा पत्ता. त्याच्यानंतर हिरवा धनिया, कच्चा आपण जो खातो हिरवा धनिया, मुळाचा पत्ता, पालक आणि चण्याची भाजी, टमाटर ह्याच्यामध्ये विटॅमिन ए आहे. विटॅमिन बी हे अंकुरित पदार्थ मी जे सांगितले त्याच्यामध्ये विटॅमिन बी आहे. हिरव्या भाज्या विटॅमिन बी आहे. फ्रूट्समध्ये विटॅमिन बी आहे. विटॅमिन सी जे आंबट पदार्थ असतो, आवळा, लिंबू, टमाटर याच्यामध्ये विटॅमिन सी आहे. विटॅमिन डी नॅचरल सोर्स आपला सूर्य आहे, नाहीतर मग नॉनव्हेजमध्ये कॉड लिव्हर ऑइल वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आहे. विटॅमिन ई जे आहे मी जे सांगितलं तुम्हाला, नट्स, बदाम, अक्रोड आणि अंकुरित पदार्थ आणि फ्रूट्समध्ये विटॅमिन ई आहे. तर आपण जर कन्क्लुजन बघितलं की सगळ्या जागी आपल्याला फ्रूट्स येतात, अंकुरित पदार्थ येतात आणि भाज्या येतात. तर हे जो आहे आपल्या जेवणामध्ये यायला पाहिजे. ज्याला दूध पियायची सवय असेल तो दूध घेऊ शकतो, पण त्याने सोया मिल्क वापरावा. तो सोया मिल्क घेऊ शकतो, ते चांगलं आहे. हे डाएटमध्ये झालं. डॉक्टर साहेब, नक्कीच खूप महत्त्वाचं आहे की ह्या सर्व गोष्टींसाठी अंकुरित अन्न जे आहेत, जसं काय मूग म्हटलात तुम्ही, मटकी असू शकते, तिला अंकुरित करून त्याला उकळता किंवा त्याला वाफ न आणता त्याला कच्चंच खायचं आहे. फ्रूट्सचं प्रमाण भरपूर आपल्याला ठेवायचं आहे आणि तुम्ही सांगितलं 5 बदाम, 1 अक्रोड, नट्स ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या, तर हे नक्कीच आमच्या लक्षात राहील. परंतु डॉक्टर साहेब, ह्याच्या बरोबरीने व्यायामाचा कितपत हातभार लागणार आहे आणि व्यायाम कोणकोणत्या पद्धतीचं सर्वसाधारण व्यक्तीने करावं? एक गोष्ट फक्त सांगायची होती की आपण त्याला अंकुरित का करतो, मोड आलेले कडधान्य का खातो, आपण डायरेक्ट का खात नाही. तर त्याचं हे आहे की मोड आलेल्या कडधान्यावर डायजेशन बरं होतं एक, आणि अंकुरित जे पदार्थ असतात, मोड आलेले पदार्थमध्ये जे विटॅमिन बी आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, ते फार 100, 200, 300 पटीने वाढून जातं. तेच विटॅमिन जे कडधान्यामध्ये आहे ते अंकुरित केल्याने 200 पटीने, 250 पटीने, 100 पटीने वाढून जातं.
म्हणून त्याला स्प्रॉटिंग करायला पाहिजे, अंकुरित करायला पाहिजे. आता राहिलं एक्सरसाइज. तर एक्सरसाइज जी आहे आपल्याला कुठली करायला पाहिजे, तर मी म्हणेल हार्टच्या पेशंटने एक्सरसाइज आपल्याला काहीच करायची जरूरत नाही. फक्त सिंपल चालणं, भरभर चालणं, फास्ट ज्याला आपण म्हणतो ब्रिस्क वॉकिंग आपण म्हणतो. तर ब्रिस्क वॉकिंग माणसाने कमीत कमी अर्धा तास त्याच्याकडे नसेल तर 20 मिनटं, 7 दिवस नसेल तर कमीत कमी 5 दिवस आठवड्यामध्ये त्याने ब्रिस्क वॉक करायला पाहिजे. आता ह्याचा फायदा काय होतो आणि कधी करायला पाहिजे, तर हे जे वॉकिंग आहे आपण युजली म्हणतो की सूर्योदयाच्या नंतर आपण ते ब्रिस्क वॉकिंग करा सकाळी, आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपण म्हणतो स्लो वॉकिंग अर्धा तास. सकाळी फास्ट चाला, संध्याकाळी स्लो चाला. इतकं जरी आपण केलं तरी आपल्याला शरीराला सफिशियंट एक्सरसाइज आहे. आपल्याला दुसरं कुठल्याही जिम वगैरेमध्ये जाण्याची, पैसे खर्च करण्याची जरुरी नाही. इतकी एक्सरसाइज आपल्या शरीरासाठी सफिशियंट आहे. दुसरी गोष्ट की ही एक्सरसाइजने आपल्याला फायदा काय होतो, तर सगळ्यात मोठा फायदा आपल्याला असा होतो की आपली हार्टची कॅपॅसिटी वाढते, टॉलरन्स वाढतो, आपण हार्टला ट्रेनिंग देतो, रक्तपुरवठा वाढतो. ज्याचं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येत नसेल औषधाने, जर त्याने एक्सरसाइज आणि हे चालू केलं व्यायाम एक्सरसाइज, तर त्याचं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकतं. त्याचा चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो एक्सरसाइज केल्याने आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो. एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रिलॅक्सवाले हॉर्मोन्स निघतात, रिलॅक्सिंग हॉर्मोन्स निघतात. ते आपल्याला रिलॅक्स करतात, आपल्याला ब्लड प्रेशर कमी होतो आणि आपले स्ट्रेस हॉर्मोन्स जे आहे ते कमी होतात एक्सरसाइज केल्यामुळे. एक्सरसाइज केल्याने अजून एक जो महत्त्वाचा फायदा जो आहे की एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईड त्याचं प्रोडक्शन वाढतो आणि नायट्रिक ऑक्साईडचा डिस्ट्रक्शन किंवा इनएक्टिवेशन तो थांबतो. आता नायट्रिक ऑक्साईडचं प्रोडक्शन वाढतो, तर नायट्रिक ऑक्साईडचा फायदा काय, तर ही जी नायट्रिक ऑक्साईड आहे ते आपल्याला हार्टच्या ज्या रक्तवाहिन्याच्या आतमधली जी लेयर आहे त्याला ते प्रोटेक्शन करते, डॅमेज होण्यापासून वाचवते. तर हे जे एक्सरसाइज आहे, ह्या एक्सरसाइजने आपल्याला इतके फायदे आहेत. म्हणून प्रत्येक माणसाने, फक्त हार्टचा पेशंट नाही, प्रत्येक माणसाने एक्सरसाइज केली पाहिजे. डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही म्हटलात की प्रत्येक माणसाने एक्सरसाइज केलीच पाहिजे, हे आपल्याला समजतं. पण तुम्ही आता एक असा मुद्दा मांडला की सूर्योदय झाल्यानंतर आणि सूर्यास्ताच्या अगोदर, तर काही त्याला विशिष्ट काही कारण आहे? आपण सहसा असं म्हणतो की जेव्हा सूर्योदय होतो, सनरेज येतात, तर सनरेजमध्ये जर आपण चाललं तर आपल्याला विटॅमिन डी मिळणार. आजकाल आपण बघतो की मेजॉरिटी एक 70% लोक, 80% लोक आपल्याला विटॅमिन डिफिशियन्सी असते आपल्या भारतीयामध्ये. कारण काय की आजकाल पहिल्यासारखं आपले मुलं खेळत नाही बाहेर उन्हामध्ये, खेळणं बंद झालं, सगळे टी व्हीच्या समोर बघतात, घरामध्येच, गाडीमध्येच, बसमध्येच, चालणं नाही. म्हणून आपल्यामध्ये काय की विटॅमिन डिफिशियन्सी झाली. तर जर आपण सूर्योदयानंतर जर चाललो तर त्या मॉर्निंग रेजमध्ये त्या विटॅमिन डीचे अल्ट्राव्हायोलेट रेज असतं, त्याच्यामध्ये विटॅमिन डी आपल्याला मिळतं. दुसरी गोष्ट, आपण अंधारामध्ये याच्यासाठी नाही चालत की आपण म्हणतो की अंधारामध्ये जे झाडं वगैरे असतात ते कार्बन डायऑक्साईड सोडत असतात, तर त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपण न चालावं. दुसरी गोष्ट, अंधारामध्ये काय आपल्याला रस्ता बरोबर दिसला नाही, काय नाही, दुसरा जीवजंतू असतात, सरपटणारे हे जीव असतात, म्हणून आपण रात्रीचं चालू नये. आणि तीच जी आहे आपली बाजू की सूर्यास्तानंतरच्या अगोदर करा. पण आपण युजली संध्याकाळचा जो पोर्शन आपण म्हणतो, संध्याकाळी आपण स्ट्रोल आहे आपल्याला, म्हणजे आरामशीर चालायचं, राजा साईट हा. संध्याकाळची फास्ट चालायची जरूरत नाही, सकाळी फास्ट तुम्ही फास्ट चाला. डॉक्टर साहेब, नक्कीच ही गोष्ट आमच्या लक्षात राहील. पण मला एक जाणून घ्यायचं आहे की जेवण आणि झोप
ह्या दोन्हीमध्ये काही अंतर ठेवणं गरजेचं आहे की बरेचदा असे डॉक्टर म्हणतात की तुमच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये अंतर पाहिजे, परंतु ज्या पद्धतीची आमची जीवन पद्धती आहे की आम्ही लेट पोचतो, घरी पोचल्यानंतर जेवतो, जेवल्यानंतर तुरंत एक अर्ध्या तासाच्या आत तरी आम्ही अंथरुणावर असतो, तर ही पद्धती ठीक नाही आहे असं बरेच ह्यांनी डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अजून तुम्ही काही ॲड कराल का करू नये असं? जेवल्यानंतर आपण समजा ताबडतोब झोपलो तर आपला जो पोट असतो तो फुगलेला असतो. त्याच्यामुळे काय असतं की आपल्याला ते ताबडतोब जर झोपलो आपण तर हे फूड वर येण्याचे चान्सेस असतात, ॲसिडिटीचे प्रकार वाढतात. जर आपण जेवण्याच्या अगोदर आपण जे जेवतो ते पोटामध्ये 4 तासापर्यंत राहतं. 4 तासाच्या नंतर ते पोटातून खाली आतडीमध्ये जातं. तर आपण असं म्हणतो युजली तुम्ही जेवणाच्या कमीत कमी 2 तास अगोदर तरी जेवा, म्हणजे थोडं पोट खाली राहील, म्हणजे तुम्हाला झोप बरोबर लागेल, ते डिस्कम्फर्ट होणार नाही, ॲसिडिटीचा प्रकार होणार नाही. म्हणून आपण म्हणतो त्याला की बाबा 2 तास 3 तास तू अगोदर झोपण्याचा. नाही तर युजली पोट फुगतो, पेशंटला त्रास होतो, ॲसिडिटीचे प्रमाण वाढतात, रात्री उठावं लागतं, इनडायजेशन होतं. जेवताना युजली आम्ही सांगतो की जेवताना जे काही कार्बोहायड्रेट आपलं डायजेस्ट होतं ते तोंडामध्ये टायलिन नावाचा पदार्थ असतं आणि ते तोंडामध्ये डायजेस्ट करतं. तर जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचं डायजेशन होतं इथे होतं तर आपल्याला चाबून चाबून जास्त वेळा चाबून त्याला खायला पाहिजे. पण आजकाल आपण काय करतो की फास्ट जेवतो, लवकर लवकर गिळतो, म्हणून आपल्या कार्बोहायड्रेटचं डायजेशन होत नाही आणि मग आपल्याला पोट फुगल्यासारखं वाटतं. म्हणून आपण जेवण, भात आणि चपाती हे कार्बोहायड्रेट आहे, त्याला चाबून चाबून खा ताकी त्याचं डायजेशन होईल. त्याचं डायजेशन इथे होतं, इथे होत नाही. नक्कीच. दर्शक हो, छोट्या छोट्या गोष्टी, परंतु आपण कधीही या गोष्टींवर लक्ष देत नाही आणि हेच एक मूलभूत कारण आहे ज्याच्यामुळे अनेक रोग जे आहेत, अनेक विकार जे आहेत आपल्यामध्ये आलेले आहेत. आणि ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की जेवण जे आहे ते किती महत्त्वाचं आहे, आहार किती महत्त्वाचा आहे, त्याच्याबरोबर व्यायाम किती महत्त्वाचा आहे. आणि विचारांवर तर डॉक्टर साहेबांनी आधीही आपल्याला सांगितलेलं आहे की आपले विचार कसे असावेत. तर ह्या गोष्टीवर डॉक्टर साहेब आपल्याला माहिती जे आजपर्यंत देत आलेली आहेत ती अजूनही आपल्याला घ्यायची आहे. वेळेअभावी आपण हा कार्यक्रम इथेच आता थांबवत आहोत, परंतु तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला मेल पाठवू शकता. आणि जीवन स्वस्थ बनवण्यासाठी जी कला आहे ती जाणून घेण्यासाठी नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही तुम्ही भेट देऊ शकता. तर पुन्हा भेटूया ह्याच विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.